श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, तू खूप निरागस आहेस रे. तुला जग फसवते, तुला वापरून घेतय, पण तू तुझा चांगुलपणा सोडू नकोस. जगासारखं वागणं हे स्वामी भक्ताचं लक्षण नाही. तू चंदनासारखा आहेस. ज्याने तुला घासलं त्यालाही तू सुगंधच दिलास. तुझा हाच स्वभाव तुला प्रिय आहे. लोक तुला मूर्ख म्हणतील, म्हणू दे. माझ्या लेकी, तू शहाणा आहेस. आणि अंतिम सत्य हेच आहे की माझ्या नजरेत तू कोण आहेस हे महत्त्वाचं आहे. जगाच्या प्रमाणपत्राची तुला गरज नाही. तुझ्या दुःखाचं मूळ कारण माहीत आहे. तू परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतोस, पण स्वतःला बदलत नाहीस. तू बाहेर सुखाचा शोध घेतोस, पण सुख तुझ्या आतच आहे. तू माझ्या रूपात वसलेला आहे. कस्तुरी मृग जसा सुगंधासाठी रानोमाळ धावतो तसा तो धावतोयस, पण सुगंध त्याच्या नाभीतच असतो. तसंच आनंद, समाधान आणि शक्ती तुझ्या आत्म्यातच आहे, जिथे मी वास करतो. जरा डोळे झाक आणि आत डोकाव. तिथे जी शांतता आहे तीच मी आहे. त्या शांततेचा अनुभव घे. आता रडणं बंद कर. बास झालं. तुझे अश्रू पुसण्यासाठी मी माझा शेला पुढे केला आहे असं समज. उभा राहा तहाट मानेने. तू स्वामींचा छावा आहेस. लाचारी तुला शोभत नाही. परिस्थितीने तुला गुडघे टेकायला लावले असतील, पण मी तुला पुन्हा उभं करण्यासाठी हात पुढे केला आहे. माझा हात धर आणि उठ. तुला आता चालायचं नाही. तुला आता झेप घ्यायची आहे, आणि या झेपेत तू पडणार नाहीस. खालून झेलणारा मी आहे. हा येणारा गुरुवार तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरेल. जर तू मनापासून माझ्यावर सोपवलंस तर कोणतीही अट न घालता, कोणतीही शंका न घेता, स्वामी हे जीवन तुमचे आहे, आता तुम्हीच बघा असं म्हणून तर बघ. मग बघ जादू तुझ्या आयुष्यातली गुंतागुंत कशी अलगद सुटते हे तुला कळणार सुद्धा नाही. बाळा, हे शब्द म्हणजे फक्त अक्षरांची जुळवाजुळव नाही. ही माझी स्पंदने आहेत, जी तुझ्या हृदयापर्यंत पोचत आहेत. तुला जे आत्ता मन भरून आल्यासारखं वाटतंय ना, तोच माझा पुरावा आहे की मी इथेच आहे. तुझ्या श्वासांच्या गतीमध्ये, तुझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये मी आहे. घाबरू नकोस. सर्व काही ठीक होईल. नव्हे, सर्व काही उत्तमच होईल. बाळा, कितीदा आरशासमोर उभे राहून तू स्वतःला विचारलंस, मीच का? माझ्याच नशिबात असे भोग का? आज मी तुला त्याचं उत्तर द्यायला आलोय. तू विचार करतोस की तुझं नशीब फाटकं आहे, पण तुला हे समजत नाही की ज्याला मी शिवतोय त्याला आधी फाटावंच लागतं. तुझ्या आयुष्याची जी वस्त्रे विस्कटलेली आहेत ती नीट करण्याची सुई आणि दोरा आता माझ्या हातात आहे. तुला वाटतं की जगाने तुला नाकारलं, पण सत्य हे आहे की मी तुला जगापासून बाजूला केले, जेणेकरून तुला माझी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची ओळख पटेल. गर्दीत हरवलेला माणूस स्वतःला कधीच शोधू शकत नाही. म्हणूनच हा एकांत तुला दिला आहे. हा एकांत शिक्षा नाही, ही संधी आहे. तुला भीती वाटते की तुझं काय होईल, तुझ्या मुलाबाळांचं काय होईल, तुझ्या संसाराचं काय होईल. अरे, ज्यांनी पक्ष्यांना उडण्याचं बळ दिलं, झाडांना पाणी न घालताही जगवलं, तो तुझा विसर पडू देईल का? तुझा श्वास ज्याच्या इच्छेने चालू आहे त्याला तुझ्या पोटापाण्याची आणि काळजाची चिंता नसेल का? तुझी अडचण ही आहे की तू मालक बनून जगू पाहतोयस. तू घरचा मालक, तू कुटुंबाचा मालक, तू तुझ्या शरीराचा मालक. पण विसरलास का, या सगळ्यांचा खरा मालक मी आहे. तू फक्त विश्वस्त आहेस. ज्या क्षणी तू मालकी हक्क सोडशील आणि स्वामी हे तुमचेच आहे, तुम्हीच सांभाळा ही भावना ठेवशील, त्या क्षणी तुझ्या खांद्यावरचा 90% भार हलका होईल. आणि म्हणूनच मंडळी, आपल्या मनावरचा भार हलका करण्यासाठी, आपल्या विचारांचा भार हलका करण्यासाठी, आपल्याला प्रचंड पैसा मिळावा यासाठी हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. फायदा नक्कीच होईल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच,
त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभव दाताय नमो नमः. 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 ओम नमो स्वामी समर्थाय
धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय
धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः। ओम नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः।